नमस्कार, योगिताज ब्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत मंदिरात, जागनाथ मंदिर। हे आहे घोडबंदर रोड येथे ठाण्याला आणि गायमुख चौपाटी समोरच आहे। याच्या ऑपोजिट साईडला आहे जागनाथ मंदिर। तर हे महादेवाचं मंदिर आहे, ते आपण पाहणार आहोत। चला तर दर्शन घेऊया माझ्यासोबत, आपण मंदिर सुद्धा आपण बघूया कसं आहे। आणि हे आहे जागनाथ महादेव मंदिर। इथे आपण जाणार आहोत दर्शनासाठी। इथून तुम्हाला ऑटो किंवा स्वतःच्या वाहनाने वरती जाता येईल, पण आपण आता पायऱ्याने जाणार आहोत आतमध्ये। हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि पाहू शकता मस्त त्याला खांब आहेत आणि खूप सुंदर अशी रचना केलेली आहे। प्रवेशद्वाराची वरती आहे नटराजाची सुंदरशी मूर्ती। आपण आता आज जाऊया, स्टेपने आपल्याला जायचंय। या पायऱ्यांवरून चढताना जर तुम्हाला थोडंसं दमायला झालं तर इथे बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे, पाहू शकता। जसे तुम्ही पायऱ्यांवरून वरती याल तसंच दुसऱ्या बाजूने तुम्हाला आपल्या स्वतःच्या वाहनाने सुद्धा वरती येता येईल असा सुद्धा रस्ता आहे, जो आहे हा पाहू शकता। हा जो रस्ता येतो हा स्वतःच्या वाहनाने तुम्ही इथे वरती चढून येऊ शकता। रिक्षा इथपर्यंत वरपर्यंत येतात। हा जो बोर्ड दिसतोय ना, त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण मंदिराची माहिती मिळेल। आपण मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया। प्रथमच आपल्याला नंदीचं दर्शन होतं। आपण मंदिरात प्रवेश करताच या नंदीचं दर्शन होतं। मंदिराला थोड्याशाच पायऱ्या असल्यामुळे वरती चढून आल्यावर काही शीण वाटत नाही आणि सगळा थकवा आपला असतो तो मरगळ इथे निघून जाते। वरती आल्यानंतर इतकं प्रसन्न ताजेतवाने वाटतं ना की बढिया। महाशिवरात्रीला भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी पाहायला मिळते। इथे असलेला शंकराचा जो मुखवटा आहे ना, तो शिवलिंगाला घालून इथे पूजा करण्यात येते। मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाऱ्याशिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे पुजारी स्वतः तांब्या आणून देतो पाण्याचा भरलेला आणि तो आपण हात लावून पुजाऱ्याला पुन्हा द्यायचा। तो पुजारी पुन्हा तो भरलेला तांब्या शिवलिंगावर अभिषेक करून पुन्हा आपल्याला एक फूल प्रसाद म्हणून देतो। हे इथलं वैशिष्ट्य आहे। दर्शनास आलेल्या भक्तांचं नाव विचारून त्याप्रमाणे इथे अभिषेक केला जातो आणि शांतपणे आपले अभिषेक देवापर्यंत पोहोचतो आणि आपल्याला प्रसाद म्हणून इथे फूल देण्यात येते।
हे गणपतीचं छोटंसं मंदिर आहे। गणपतीची खूप सुंदर अशी मनमोहक अशी मूर्ती आहे पहा। ओम नमः शिवाय। महादेवाच्या पिंडीचं मस्त असं दर्शन झालं आणि इथे गणपतीची मनमोहक अशी मूर्ती आहे। या बाजूला हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे। जागन्नाथ मंदिर हे पुरातन काळापासूनचे जागृत देवस्थान आहे। पूर्वी हे मंदिर कौलारू आणि लाकडी कामाने बनवलेले होते। या मंदिराचा जीर्णोद्धार करताना राजस्थान, हरियाणा अशा ठिकाणाहून दगडे आणून मग हे भव्य दिव्य जागन्नाथ मंदिर बांधण्यात आलंय। इथल्या पुजाऱ्यांकडून मला मिळालेली थोडीशी माहिती मी तुमच्याशी शेअर करत आहे। इथे परमपूज्य महान योगी बुद्धदेव महाराज हे पंजाबचे राहणारे होते। ते संसाराचा त्याग करून संन्यासी बनले आणि मग ते इथे आले। घनदाट अशा जंगलामध्ये ते तपश्चर्येला बसले होते। त्यांचं नाव बुद्धदेव। इथे जंगली प्राणी असत पूर्वी, तर स्वयंभू असे शिवलिंग इथे पूर्वीपासूनच प्रकट होतं। त्या शिवलिंगावर पूर्वी धबधब्याचं पाणी पडत होतं। इथले नागरिक पूर्वी आपली गुरे घेऊन जंगलात जात असत, तेव्हा या लोकांना बुद्धदेव महाराज तपश्चर्या करताना दिसले। त्यांना शिवलिंगे सुद्धा दिसले, पण लोक इथे येण्यास कचरत असत, कारण घनदाट अशा जंगलामध्ये प्राणी, साप, रानरेडे, गवा असे प्राणी होते। त्यामुळे लोकांना यात महान तपश्चर्याला भेटण्यास अडथळा येऊ लागला आणि दर्शनास येण्यासाठी पण लोकांना भय वाटू लागले। मग हळूहळू इथे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। भक्तांचे योगदान तसेच अर्थदानातून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे। इथे पुढे फॉरेस्ट एरिया आहे आणि इथे पुढे बुद्धदेव महाराजांचा आश्रम सुद्धा आहे असं म्हणतात। ठाणे स्टेशनवरून तुम्हाला इथे येण्यासाठी बस मिळतील किंवा एसटीने तुम्ही इथे येऊ शकता। बोरिवलीला जाणाऱ्या सगळ्या बसेस या स्टॉपला थांबतात। त्या स्टॉपचं नाव आहे गायमुख। तिथून तुम्ही इथे प्रवेश करून वरती येऊ शकता। वर आल्यानंतर निसर्गात रमून इथे दर्शन घेऊन तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल ना, आहा। हा जो दिसतोय तो घोडबंदर रोड आहे। हे बघा पिंडीचं असं झाड आहे, खूप सुरेख। ही अखंड ज्योत आहे आणि नेहमी हा दिवा तेवत असतो। हा केवढा मोठा दिवा आहे। हे मंदिर अशा प्रकारे बांधण्यात आलंय की चारी बाजूने आपल्याला मंदिर दिसेल। पाहू शकता चारी बाजूने असे खांब आहेत मोठमोठे आणि त्याची रचना खूप सुंदर अशी आहे। मंदिराचा कळश, गाभारा आणि बाहेरच्या बाजूने पहा तुम्हाला देवी देवतांच्या मूर्ती आणि त्याच्यावर असलेलं हे सुंदर असं नक्षीकाम। मंडळी, असं हे जागन्नाथ महादेवाचं मंदिर आहे। सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं हे मंदिर आहे। शांतता, इथे तुम्ही शांतपणे स्वतःची साधना करू शकता, दर्शन घेऊ शकता, दर्शनाचा लाभ परिवारासकट घेऊ शकता आणि मस्त वरती आल्यानंतर इतकं बरं वाटतं ना। इथला किलबिलाट पक्ष्यांचा, इथली झाडं आणि थंडगार असं वातावरण। तर नक्की भेट द्या। आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। ओम नमः शिवाय।
मुंबईतील मंदिरं ऐन भरवस्तीत असतात किंवा बाजारात असतात, पण हे मंदिर असं आहे ते उंचावर असून शांतता, आणि इथे तुम्हाला छान साधना करता येईल, छान भजन किंवा आपण देवाशी आराधना करू शकतो असं हे मंदिर आहे. आणि बराच वेळ आपण बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. देवाचं छान दर्शन झालं आणि मी सुद्धा निघाली, खाली उतरली आणि पुढे आहे गायमुख चौपाटी. याच्या पलीकडे तुम्ही गेलात ना का पलीकडे आहे गायमुख चौपाटी. इथलं मुख्य असं ठिकाण आहे, तिथे आपण जाऊया चला. गायमुख चौपाटी खूप सुंदर असं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. या चौपाटीचं खास आकर्षण म्हणजे पाण्यावरती तरंगणारं हॉटेल. खाता खाता तुम्हाला इथला बोटीचा आनंद घेता येईल, बोटीची सफर करता येईल. त्याचं भाडं आकारलं जातं आणि इथे असलेला आजूबाजूचा निसर्ग आणि इथे असलेलं तलाव खूप सुंदर असं आहे. बरीचशी लोक इथे परिवारासोबत येत असतात आणि इथल्या तलावाचा, निसर्गाचा, बोटीचा आनंद घेत असतात. खाण्यापिण्यासाठी इथे भरपूरचे स्टॉल्स आहेत. पाहू शकता इथला निसर्ग, तलाव, डोंगर, आहा, इथे वाहणारा हा वारा खूप सुंदर असा आहे. या मंदिराला भेट दिलीत तर तुम्ही इथे यायला नक्कीच विसरू नका. परिवारासोबत दर्शन घ्या आणि गायमुख चौपाटीचा आनंद घ्या.